रंगलेल्या नरेंद्र देवेंद्र महोत्सवात यंदा नांदेड भूषण पुरस्कार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांना प्रदान करण्यात आला। दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा सन्मान रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला। 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी आयोजित या महोत्सवात हा पुरस्कार सोहळा देण्यात आला। महोत्सवात मान्यवरांसह नागरिकांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती। स्वागत अध्यक्ष म्हणून शिवप्रसाद राठी यांनी जबाबदारी संभाळली, तर महोत्सवाचे संकल्पना आणि आयोजक ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून करण्यात आले। सांस्कृतिक कार्यक्रमासह कवी संमेलनही या सोहळ्यात विशेष रंग भरला। राज्यासह देशभरातील मराठी आणि हिंदी कवींनी आपल्या काव्यरचना सादर करत उपस्थितांची दाद मिळवली। गेल्या 24 वर्षापासून आम्ही नरेंद्र देवेंद्र महोत्सव आणि अखिल भारतीय विराट कवी संमेलन आयोजित करत असतो। हे 24वे वर्ष आहे। या कवी संमेलनासाठी आम्ही देश विदेशातील नामवंत कवींना आमंत्रित करत असतो। आतापर्यंत 1-2 कवी सोडले तर सर्व कवी आमच्या मंचावर आलेले आहेत आणि हे सर्व झालेले आहे नामदेडकरांच्या प्रेमामुळं, इथल्या आमच्या ज्या प्रसिद्धी देणाऱ्या सर्व प्रसिद्धी माध्यमांच्या यांच्यामुळं हे झालेलं आहे। आणि आज दुधात शर्करा योग म्हणतात तसं